संपूर्ण कोकणातून शेकडो लोक जात आहेत. महाराष्ट्रातून जवळजवळ 7,000 लोक अमृतसर या अधिवेशनासाठी जाणार आहेत आणि शहापूर तालुक्यातून जवळजवळ 29 पदाधिकारी शहापूर तालुक्यातून आज 2 वाजता शहापूरमधून प्रयाण करत आहेत. किती दिवसीय अधिवेशन आहे आणि नेमके कोणते मुद्दे असणार आहेत? अधिवेशन 7 तारखेला आहे. मंडळ दिनानिमित्त विद्येश्वरी प्रसाद मंडळ ज्यांनी मंडळ लागू केला त्यांचा जन्मदिवस आणि मंडळ दिन आम्ही साजरा करतो आणि त्या दिवशीचं औचित्य घालून 1 दिवसीय ओबीसीचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये आज ओबीसी समाजाला समुदायाला ज्या ज्या प्रश्नांची त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे की 75 वर्ष स्वातंत्र्य मिळूनसुद्धा ओबीसीच्या हक्काचं काही मिळालेलं नाही आणि ते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तर वारंवार शासन ज्या ज्या वेळेस असं देण्याची वेळ येते त्यावेळेस एकच गोष्ट सांगते की ओबीसीची संख्या निश्चित नाही. म्हणून आमची सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाची मागणी आहे की जात जनगणना करावी. जात जनगणना करण्यासाठीचा आमचा महत्त्वाचा जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी अधिवेशनामध्ये प्रकर्षाने आम्ही जात जनगणनेचा मुद्दा हा प्रकर्षाने घेतला जाईल. त्यानंतर 50%चं सिलिंग आहे की 50%पेक्षा आरक्षण वाढवता येत नाही. आज SC ST OBC जर संख्या बघितली तर 80च्या आसपास 80% आसपास जाते. परंतु 50%च्या सिलिंगमुळं आरक्षणावर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी गदा निर्माण झाले आहे. पाहिलं आज तर आपण मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलला जातो आहे. परंतु 50% सिलिंग आणि शैक्षणिक सामाजिक मागासलेपण या दोन्ही याच्यामुळं मराठा आरक्षणसुद्धा त्या ठिकाणी थांबलेलं आहे. परंतु 60% ओबीसी असणाऱ्या समाजाला सुद्धा 27% आरक्षण मिळतं. मूलतः ते आरक्षण 50%पेक्षा जास्त मिळणं गरजेचं आहे. ते जर मिळालं तर त्यासाठी जातनिहाय जनगणना करणं आणि बजेटमध्ये संख्येनुसार तरतूद करणं यामुळं ओबीसी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं आपला जीवन व्यतीत करू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे. त्याकरता या अधिवेशनात हे मुद्दे प्रकर्षाने असणार आहेत. जातनिहाय जनगणना करणं, इंदिरा सानेच्या केसमध्ये 50%चं सिलिंग लागू केले ते सिलिंग उठवणं आणि ओबीसीचे जे प्रश्न आहेत तिथं की ओबीसी आज बघायला गेलं तर नीटमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं ते आम्ही आरक्षण कोर्टात जाऊन मिळवलं. पण आता आमच्या लक्षात आलं की आज नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो की न्यायव्यवस्थेतसुद्धा ओबीसीना स्थान नाही. न्यायव्यवस्थेतसुद्धा ओबीसीना स्थान मिळावं म्हणून जे काही लॉ कॉलेजेस आहेत त्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा 27% आरक्षण मिळणं गरजेचं आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करणार आहोत. त्याचबरोबर